माझं नाव तेजल भालेराव. मी इथं कळंबमध्ये राहते. 11वी-12वी नंतर मी BAला ॲडमिशन घेतलं. कारण आधी कॉमर्स नव्हते. BA का निवडलं? का तर मला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची होती. त्यामुळे मी BAला निवडलं. ते निवडल्याच्या नंतर मी NCC पण जॉइन केली. NCC कॉलेज करता अकॅडमी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास चालू ठेवला. अभ्यास चालू करता भरती सुटली. भरती सुटल्यावर मी फॉर्म भरला. फॉर्म भरल्याच्या नंतर माझं सिलेक्शन झालं आणि मी खरं तर इथं 2021ला जॉइनिंग केलं असेल तर 13वी ते 15वी पर्यंत इथंच कॉलेज केलं. आधी 11वी-12वीला वरती होते GRPSला, मग इथं कॉलेजला आले आणि याच्या आधी तर माझा भाऊ पण होता. त्याने पण इथे सायन्समधून तो BAला आला का त्याला आर्मी जायचं होतं. त्याने त्याच्या याच्यानुसार त्याने हे केलं. मग मी पण त्याने सांगितलं तसं मी पण BA चॉईस केलं. माझं महाराष्ट्र सुरक्षा बलमध्ये सिलेक्शन झालंय. माझा अटेम्प्ट दुसरा होता. पहिला भरती दिली तेव्हा 1 मार्काने राहिले होते आणि मग दुसऱ्या अटेम्प्टमध्ये मी झालेच. या ह्या शाळेमार्फत मला खरं तर NCCचा खूप फायदा झाला. कारण NCCचे 5 मार्क्स मला भेटले. 3 वर्ष NCC केली, कॅम्प केले, पेपर दिले. पण NCCमुळं आपल्याला म्हणजे ड्रिल कळली मला NCC काय असतं काय. मी जिथे ट्रेनिंगला गेले तिथं मला ड्रिलचा काहीच प्रॉब्लेम आला नाही. कारण मला NCC मधून ड्रिल कशी करायची, रायफल खोलणं, जोडणं सगळं जे NCC झालं ते मला ट्रेनिंगमध्ये शिकवलं गेलं. कारण मला तिथं काहीच प्रॉब्लेम येत नव्हता. तिथं प्रत्येक मुलगी मला विचारायची, "तेजल हे कसं, ते कसं?" म्हणजे खूप मुली चुकायच्या. सरांनी पण मला सांगितलं होतं, "मुलींना हे सांग, ते सांग." सर तर सांगायचेच, पण ते सारखं करून मुलींच्या लक्षात यावं म्हणून ना, माझे NCC झाल्यामुळे मला माहीत होतं. त्यांना मी सांगितलं, "असं करा, तसं करा." मग अशाने मुलींना माझं नाही का तिथं खूप फायदा झाला मला NCCमुळं. आणि कॉलेजमध्ये पण मी तर खरं म्हणजे पेपर असेल त्याच दिवशी अभ्यास करायची. का तर मला माहिती होतं एकदा वाचलं तरी नाही का अभ्यास करून लक्षात राहते सगळं. आणि मग असे करता 13वी, 14वी, 15वी असे पेपर दिले. इतर मुलींना एकच सल्ला आहे, की तुम्ही शिक्षण करता काही ना काही कोर्स करा. म्हणजे थांबू नका, काहीतरी शिकत राहा तुम्ही. असं पुढं कॉलेज करत राहा किंवा कोर्स करा कसले किंवा असं थांबू नका घरी. स्वतःच्या पायावर तुम्ही उभे राहा. कारण स्वतःच्या पायावर उभं राहणं हे आज काळाची खरंच गरज आहे. कोणावर डिपेंड नाही राहिलं पाहिजे. हे बोलून मी धन्यवाद देते. थँक यू.